आणि एक धक्कादायक बातमी. वसईत अवाजवी वीज बिलामुळं एका ग्राहकानं थेट महावितरण कार्यालयात स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप संबंधित कुटुंबाकडून करण्यात आला. वारंवार तक्रार करूनही दिलासा न मिळाल्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा ग्राहकानं केला. कार्यालयातील कर्मचारी आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर महावितरणनं संबंधित मीटरची तपासणी सुरू केली असून स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलाचा मुद्दा हा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 2 महीने से साहब 14,000 बिल, फिर इस महीने में आ गया 12 साढ़े 12,000 बिल। अपने सुनने को तैयार नहीं, मीटर चेंज करने को तैयार नहीं। 5 मई से लेके आज तक दौड़ते दौड़ते मेरा चप्पल गिर गया। ये बिजली वाले अपनी गलती मान ही नहीं रहे। मैं कहाँ से रिक्शा चला के भरूंगा इतना बिल? हमारे घर में 18-20 यूनिट रोज गिर रहा है, कहाँ से करते हैं? ये इतना स्मार्ट मीटर जो है इतना फास्ट भाग रहा है कि मैं तो नहीं भर पाऊंगा। मैं तो सोचा सुसाइड कर लो, अब नहीं, जीने का हक नहीं रह गया हमारा। त्याच्यानंतर त्याला मी हे दिलं होतं, त्याचं डिस्कनेक्शन झालं. डिस्कनेक्शन झालं, ते मॅडमकडे इथे आले पारनाक्याला. मॅडमला ते माहिती नव्हती केस. मॅडमला मी सांगितलं का ते अंडर रिव्हिजन आहे, ठीक आहे. तर यांचं डिस्कनेक्शन जे झालेलं आहे ते रिकनेक्शन करायला ते प्रोसेस मॅडमला मी दिली आणि मॅडमने ती फायर केला. त्यांचं कनेक्शन चालू होऊन जाईल. आता राहिलं बिल दुरुस्ती करणे किंवा नाही करणे, यासाठी जो काही रिपोर्ट येईल तो टेस्टिंगचा याचा त्याच्याप्रमाणे आम्ही ते जर त्यांच्या फेवरनी आला तर कमी होईल, नाही आला तर तसंच आहे.